गेटन मॅकेन्झी आफ्रिकेचा एक अट्टल गुन्हेगार, दरोडेखोर, ज्याला दरोड्याच्या गुन्ह्यात 17 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. तो 5 वर्षांचा होता तेव्हा त्याने एक खून होताना पाहिली. तो 6 वर्षांचा असताना त्याने पहिल्यांदा चोरी केली. मित्राचा भोसकून खून होताना पाहिले तेव्हा त्याचं वय होतं 9 वर्ष. तर 12व्या वर्षी त्याने खरी बंदूक चालवायला शिकली. पहिल्यांदा बँक लुटली तेव्हा त्याचं वय होतं 16 वर्षे आणि त्यासाठी त्याला 7 वर्षांचा तुरुंगवासही झाला. आणि अशा प्रकारे एक टप्पा गाठत गेटन धडकी भरवणारा एक अट्टल गुंड झाला. पण आपला भूतकाळ उजळ माथ्याने मिरवणारा हाच गुंड जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा कला, क्रीडा व सांस्कृतिक मंत्री होतो, तेथील जनतेचा हिरो ठरतो, तरुण पिढीला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करतो, हे एखाद्या चित्रपटाला शोभणारं असंच कथानक आहे. आपल्या एका तुरुंगवारीत गेटन मॅकेन्झी यांचा जगण्याकडे किंवा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. तुरुंगातील एका लहान मुलावर 20 पुरुषांनी केलेला अत्याचार पाहिल्यावर मॅकेन्झी हादरले. तुरुंगातील आणखी 3 कैद्यांच्या मदतीने त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील फ्री स्टेट या प्रांतातील तुरुंगामध्ये अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि इतर अनैतिक गोष्टी कॅमेऱ्याबद्ध केल्या. हाच पुरावा न्यायालयाने तुरुंगातील अधिकाऱ्यांवर कारवाई करताना वापरला. तेव्हापासून मॅकेन्झी यांनी जास्तीत जास्त तरुणांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून रोखण्याचं काम सुरू केलं. त्यांचा भाषणाचा प्रभाव तरुणाईवर पडू लागला. ते मोटिवेशनल स्पीकर झाले. द चॉईस, द गेटन मॅकेन्झी स्टोरी हे त्यांचं पुस्तक पूर्ण दक्षिण आफ्रिकेत गाजलं. 30 नोव्हेंबर 2013 साली त्यांनी त्यांची पॅट्रिऑटिक अलायन्स या पार्टीची स्थापना केली आणि पार्टीचे पहिले अध्यक्ष झाले. वन बायझानाय म्हणजेच आम्ही कुणाला घाबरत नाही हा त्यांच्या पक्षाचा नारा. आता मॅकेन्झी हे क्रीडा मंत्री आहेत. आपल्या तरुणपणी भलेही मॅकेन्झी वाया गेलेले होते, पण खेळाच्या माध्यमातून मुलांचे भविष्य घडते यावर त्यांचा विश्वास आहे. तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळणार नाही यासाठी ते विशेष लक्ष ठेवून आहेत. आणि शेवटी आपला काळाकुट्ट भूतकाळाला जुगारून माणूस निर्माणाच्या भविष्याला आकार कसा देऊ शकतो हेच मॅकेन्झी यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले.